या ठिकाणी जे बघत असाल आपण आता मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की सोल्जर शाहू विद्यालय शाळेसमोर लाल कट्ट्याच्या बरोबर समोर दिलीप पाटलांच्या घराला लागून जे गटर आलेले आहे ते पूर्ण पाणी या ठिकाणी वड्यामध्ये आणि वड्याच्या मार्गे नदीमध्ये चाललेलं आहे आणि या ठिकाणी JCBच्या साहाय्याने एक प्रवाह तयार करण्यात आला आणि हे सगळं जनावदार पेठेतील गटराचं पाणी 2-3 गल्ल्यांचं हे नदीमध्ये मिक्स होत आहे। सगळ्या या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा ढासाचा त्रास व्हायला लागलेला आहे। आज आपण बघायला लागलो की अनेक आजार उपलब्ध व्हायला लागलेले आहेत, डेंग्यूचा त्रास आहे। हे लोक आता या ठिकाणी हैराण झालेले आहेत। आज या ठिकाणी जे बघत असाल आपण आता मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की सोल्जर शाहू विद्यालय शाळेसमोर लाल कट्ट्याच्या बरोबर समोर दिलीप पाटलांच्या घराला लागून जे गटर आलेले आहे ते पूर्ण पाणी या ठिकाणी वड्यामध्ये आणि वड्याच्या मार्गे नदीमध्ये चाललेलं आहे। आता या ठिकाणी काही नागरिक माझ्याबरोबर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी या ठिकाणी गटर होती पण कालांतराने ती गटर मुजवण्यात आली आणि या ठिकाणी JCBच्या साहाय्याने एक प्रवाह तयार करण्यात आला आणि हे सगळं जनावदार पेठेतील गटराचं पाणी 2-3 गल्ल्यांचं हे नदीमध्ये मिक्स होत आहे आणि खाली तर मायामध्ये पावसाच्या पाण्यानं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। सगळ्या या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा ढासाचा त्रास व्हायला लागलेला आहे। आज आपण बघायला लागलो की अनेक आजार उपलब्ध व्हायला लागलेले आहेत, डेंग्यूचा त्रास आहे। हे लोक आता या ठिकाणी हैराण झालेले आहेत। मग ह्या नागरिकांनी आता या ठिकाणी मला बोलवून घेतलेला आहे आणि ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा म्हणून सांगितलेलं आहे। तर माझी महापालिकेला विनंती आहे, शहर अभियंता असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, लवकरात लवकर या ठिकाणी गटर बांधून या ठिकाणी औषध फवारणी करावी आणि इथल्या नागरिकांना ज्या महापालिकेच्या सुविधा सुखसुविधा मिळायला पाहिजेत, जे फाळा भरतात, लाईट बिल भरतात, ज्या काही गोष्टी महापालिकेच्या भरतात त्या मानानं त्यांना इथं काहीच सुविधा मिळत नाहीत। तर ह्या त्रासातून, ढासांच्या त्रासातून मुक्त करा आणि ही गटर पहिलाच चांगली करा आणि नदीचे प्रदूषण थांबवा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।